बातमी आहे पिंपरी चिंचवड येथील आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या झालेल्या दुरावस्थेची। पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाचे मानले जाणारे आकुर्डी रेल्वे स्टेशनची पोलीस व रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुरावस्था झाली आहे। आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात अनाधिकृतपणे पार्किंग, अनेक अनाधिकृत टपऱ्या, खाद्यपदार्थांचे स्टॉल, त्याशिवाय या ठिकाणी रिक्षा आणि दुचाकी वाहने बेशिस्त पद्धतीने उभी केली जात आहेत। तसेच चुकीच्या पद्धतीने नो पार्किंग क्षेत्रात दुचाकी, चारचाकी उभ्या केल्याने पादचाऱ्यांना त्याचा त्रास होतोय। आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ ऑटोमॅटिक तिकीट मशीनची सोय आहे, पण सध्या हे मशीन देखील वापर नसल्या कारणाने धूळ खात पडलेले आपल्याला पाहायला मिळतं। ऑटोमॅटिक तिकीट मशीन असून सुद्धा नागरिक व प्रवासी लोकलचे तिकीट काढण्यासाठी तिकीट गृहासमोर रांग लावून उभे राहतात। अलीकडे चोरीच्या घटना देखील खूप वाढल्याने या रेल्वे प्लॅटफॉर्म परिसरात पोलीस दुर्लक्ष करत आहेत, ज्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। संपूर्ण रेल्वे स्टेशनवर पिण्याच्या पाण्याची काहीच सोय नाही। रेल्वे स्थानकावर दोन्ही प्लॅटफॉर्मवर दोन्ही बाजूला 2 पाण्याचे कूलर व पिण्याच्या पाण्याचे नळ आहेत, पण कित्येक महिने पाणी नसल्याने गंज खात बंद आहेत व पाण्याचे कूलर सुरू नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते। त्याचबरोबर अपूर्ण बांधकामामुळे प्लॅटफॉर्म परिसरात घाणीचे साम्राज्य आहे। शहरातील नागरिकांच्या दृष्टीने आकुर्डी हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे, त्यामुळे दररोज येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची संख्या इतर स्थानकांपेक्षा अधिक असते। पण या ठिकाणी नागरिकांची सुरक्षा रेल्वे प्रशासनाकडून व पोलिसांकडून वाऱ्यावर सोडण्यात आली आहे। याच ठिकाणहून थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व कॅमेरामॅन भानुदास हिवराळे यांनी। पाहुयात। मी आता हे आकुर्डी स्टेशन इथे सध्या आपण पाहू शकतो की या स्टेशनची अवस्था फार बिकट झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। स्टेशनमध्ये आत येताच आपण पाहू शकतो की ठिकठिकाणी नो एंट्रीचे साइन असतील, नो पार्किंगचे साइन असतील, तरी देखील या ठिकाणी अनधिकृतपणे या ठिकाणी आपण पाहू शकतो की अतिक्रमण देखील झालेलं आहे। ठिकठिकाणी वडेवाले असतील, स्नॅक सेंटर असतील, पानटपरी असतील, स्टॉल धारक असतील, यांनी अनधिकृतपणे या ठिकाणी आपला जाळा पसरवलेला आहे। स्टेशनमध्ये आत येताच आपण पाहू शकतो की ऑटोमॅटिक जे वेंडिंग मशीन आहेत, जे तिकीट मशीन आहेत, ते धूळ खात पडलेलं आहे। नागरिकांना त्याचा वापर करता येणं किंवा त्याची अपुरी माहिती त्यांना आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे तिकीट मशीन आहेत ते देखील या ठिकाणी धूळ खात पडलेले आहेत। स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर येताच आपण पाहू शकतो की इथे कुठलीही सोय नाही आहे। स्टेशन मास्टर असतील, पोलीस असतील, या ठिकाणी त्यांची सोय नाही। सुरक्षेच्या दृष्टिकोनाने आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एकही पोलीस नाही आहे। तर असा प्रश्न पडला आहे की नागरिकांच्या सुरक्षेचं या ठिकाणी काय। स्टेशनवर 4 ठिकाणी पाणी पिण्याची सोय आहे, पण एकाही नळाला या ठिकाणी पाणी नाही। गंजलेल्या अवस्थेत आपल्याला नळ पाहायला मिळत आहे। त्याच ठिकाणी कूलर जे आहेत, कूलर धूळ खात पडलेले आहेत, कूलरमध्ये देखील पाणी नाही, ते बंद पडलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहे। तसंच आपण जर पाहिलं तर संपूर्ण स्टेशनवर संध्याकाळी असेल, सकाळच्या वेळेला कॉलेजचे विद्यार्थी असतील, शालेय विद्यार्थी असतील, त्यांची ये-जा असते, लोकल पकडण्यासाठी ते धावत असतात। या ठिकाणी पोलीस जर असतील तर कुठेतरी एक सुरक्षेची बाब आपल्याला मानता येऊ शकते, पण या ठिकाणी पोलीस देखील नाही आहेत आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनाने या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। कॅमेरामॅन भानुदास हिवराळेसह प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड।